मित्रांनो आता आम्ही निघतोय. आता आम्ही चाललोय स्कूलमध्ये. तर चला खालती जाऊया, मग तुम्हाला दाखवूया. आम्ही बसलो आहे गाडीत आणि येतो आता. हे बघा बोल तो गाइस दीदी का डांस खत्म हुआ है. गाइस हमारे दीदी का डांस खत्म हुआ है. मेरे कोमड़े का उड़ कर मेरा कोमड़े का रिपब्लिक डे निकला. कुछ नहीं दिख रहा है. हाँ तो अब हम सब दीदी का डांस देख के जा रहे हैं. हमारी वही नहीं वैतागले दोनों डांस देख के. हमको काही चाय नहीं दिया, पानी नहीं दिया, आमचे काय पाहुणचार नहीं किया. इनके शाळे वालों ने आमचं काय पाहुणचार नाही किया. काय रे टाकले तुझ्या शाळेने आम्हाला काय दिलं. दाखवलं तर 2 नाच काम केले. आता एखादं दाखवायचं ना, असलं होऊन द्यायचं काहीतरी. जाऊ द्या तर ठीक आहे. आम्ही हाय करतो आहे तर आम्ही आमच्या दिव्याला घेऊ. आमच्या दिव्या का अजून आली ना. ए तरबूजा तुम जाओ ना दीदी को लेने. तुम जाओ ना. ए खजवा बोल. बोल 2 शब्द. हॅपी रिपब्लिकन डे बोल. हॅपी रिपब्लिक नीट बोल. हॅपी रिपब्लिक डे टू यू गाईज. तर आता दीदीचा डान्स झालेला आहे. दीदीला बघू शकतात तुम्ही. हे बघा डान्स मध्ये कशी दिसत होती आणि आता बघा. तर हे बघू शकतात आता हॅरी 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 तिला आवाज देत तर काय हॅरीला कशाला दाखवशील. बोल आता. तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा जगाने राहा बाबू माझा. सगळ्यांनी चाय घेतली आणि ह्या 150 कॉफी घेतली. तर आगलीच नाही बोगा. आधी कॉफी चम्मचने पितो. नॉनसेन्स. बोला वहिनी. हॅपी रिपब्लिक डे टू ऑल ऑफ यू. हॅपी रिपब्लिक डे तुझ्या पण घे. बोल हॅपी रिपब्लिक डे गाईज. तर मित्रांनो आता आमचं झालंय चहा पिऊन कॉफी. मी ऑर्डर नावच्या ह्यांच्यामध्ये. तर आता आम्ही चाललोय फिरायला. मी कुठं ते मी सांगणार नाही. तर गेल्यावर सांगत तुम्हाला कुठे. तोंडाला बघायचं. हॅरी हॅरी हॅरी. हॅलो गाईज आम्ही चाललोय कुठेतरी फिरायला. दादा आम्हाला सरप्राईज देत आहे आणि आम्ही जाऊ. तू पण दाखव तुझी एक्साइटमेंट बोली. जॉ लाईन नाही. जॉ लाईन मी हे दाखवते. काय दाखवलं. अच्छा हां सारे जहाज. हां
गाईज आम्ही सगळे उतरलोय. माझ्या या गाढवाला बैल बघायचंय. आम्ही आलोय जरा उरण ठिकाणी आलोय. उरण साईडला आलोय माझ्या गाढवाला बैल दाखवायला. तुम्ही बघू शकता दादा आणि बाबू किती एक्साइटमेंटने चालले बैल बघायला. खूप खूप एक्साइटमेंट त्यांच्यात दिसते. हे गाडी बघा. तर आम्ही आलो आहे बघायला. तर हे बघू शकता. काय बोलायचं आता. आमचा यश आला आणि या बैलानं दाखवलं त्याचं सहर्ष असं स्वागत केलंय. आहे का तेजा? हा तेजा आहे. आम्ही तर बैल बघायला थांबलोय. तेजा खूप खूप तेजा ते. त्याला आमच्या बाबूसोबत फोटोच नाही काढायचा आहे. अशा तऱ्हेने आम्ही महबूबला बघायला आलो पण महबूब काय दिसला नाही. आम्हाला भेटलाय तेजा आणि बैलासोबत. हा तेव्हा कसं करतोय. आमच्या आता म्हशीला पण मन झाले बैलासोबत फोटो काढायचे. जा. अशा तऱ्हेने माझ्या दादा आणि बाबूची एक्साइटमेंट पाण्यात गेली आहे. त्यांना महबूब काय दिसला नाही. हा पण ऐकशील का. बोलू दे ना मला पुढं. पण त्यांना दुसरा एक बैल भारीवाला दिसला आहे. त्याचं नाव काय होतं. तेजा ना. तेजा. तेजाला बघितलाय बाबूने. त्याच्यासोबत फोटो घेतलाय. आपण 26 साठी पळणार होतो. काय बाबू काय महान बाबू. सोन्या सप्त हिंद केसरी मोठा सोन्या. चतुर्थ हिंद केसरी करतेस ना ब्लूटूथ. जयेश पाटील आणि सोन्या 50-50 सोबत नाही होते. 1001. यस यस. आमचा 5 रुपये 5 रुपये 1001. बाबू मला 5 रुपये 5 रुपये 5. आणि आज मॅच होती चतुर्थ हिंद केसरी सप्त हिंद केसरी सोन्या आणि काय बोलतात त्याला लकी नंबर वाल्यांची. आमचा यश सोन्या आणि चिंतामण केसरी. बाजी आणि सोन्या आणि मथुर पळणार यश चिंतामण केसरी. बकासूर 5 नंबर वाला. डोंबिवलीला आज मजा आली असती पण 4.5 नंबर वाला. काय बोल 4.5 नंबर वाला चिंतामणी केसरी. चिंतामणीचा गोल्डन हार्ट. तर काही आम्ही आलोय CNG भरायला आणि CNG भरता भरता आम्ही आमच्या बाबूची कथा ऐकली. हे पकडलं ना मी खेचलं नाही. तो काहीतरी आणि मी हल्लूच. त्याला जायचं होतं की माझा बाबू इकडून तिकडून हँडसम दाखवायचं होतं वाटतं त्याला. वन साईड लुक. हे वन साईड लुक दे कसला हँडसम दिसतो. तिकडंच बघ ना कसला हँडसम दिसतो. आमचा उलिया बघा. म्हणजे मात सलाम साहेब. आमचा दादा थांबलाय CNG भरायला आणि ही माझी पलटण. जय हिंद साहेब बघ. जय हिंद साहेब. हे जय हिंद बोल. जय हिंद बोल. हे जय हिंद बोल. जय हिंद. माझं घ्या. माझं परेड घे तुम्ही. परेड घे. सलाम साहेब. सलाम सब काय परेड घे. माझी परेड घ्या. असं चालतात का ते लोक. उडायला घेत नाही अशा चालण्याने. असं चालतात. हे चला चला आपली गाडी गेली. चला ना. तुम्ही काय मागून मागून याल. बाबू माग बघितलं तर एकदम जलियात दिसतं. जीवन मस्तीने जीवनाचे गीतकारे एवढं सगळं
हस्ती में मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गारे गीत गारे मित्रांनो बघा आम्ही पोचलो आहे. आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. ते गबरे तर आम्ही आता पोचलो आहे. हॉटेलमध्ये बसलो आहे आम्ही. हॉटेलचं नाव काय? श्री दत्त वडेवाला. फेमस श्री दत्त वडेवाला कर्जतमध्ये फेमस. हे बघा आपलं काय चाललंय आणि जगा निराळ हो. ऑर्डर दिली हे बघा. यारी ते म्हणतात दिली का ऑर्डर? यारी. हॅलो गाईज, आम्ही आलोय नाश्ता करायला. टेस्टी काय करणार आहे? काय खाणार आहे? आमचं डोकं खाऊन त्याच्या व्यतिरिक्त काय सरप्राईज? काय सरप्राईज? खाण्याचा वडापाव. एक बघा एकाची डिश आली आहे तर एकदम पटापट खाणं चाललेलं आहे. आणि दुसरं एकदम वेटिंगवर आहेत. त्यांचा वडापाव झाला नाही आहे. वडापावच्या जागी आम्हाला दादाने हे दिलं आहे तोपर्यंत खायला. एक तर खूप भुकेलेला सुचलेलं वडापावची वाट बघताना. खाता विचारात पडलेली दीदी वडापाव आल्या तसंच लगेच डान्स चालू. पोट भरले की एकदम खुश. फेमस वही रील्सवरचा रूट हाच असं. आपण एक नको चल. तरीने आम्ही पोचलो आहे आमच्या पर्यटन ठिकाणी. कुठल्या ठिकाणी? पर्यटन स्थळ रत्नागिरी. आम्ही चिपळूण नाही, आम्ही रत्नागिरी करे. रत्नागिरी माहिती तुला अजिंक्य पवार माहिती तुला? नाही माहिती. मग माझ्या आत्याचा मुलगा ना. चिपळूणचा आहे तो म्हणून विचारलं. मग माझ्या आत्याच्या बहिणीचा पोरगा ना. चालू आहे. मम्मी आणि दाक्षू दिसले. आम्ही आलोय कुठे तरी फिरायला उन्हायला. हे बघा काय घरे घरांचा तुम्ही का घरे आम्ही करतो घरे म्हशीला काय 4 घंटा. दुआ इकडे व दुआ. आता आम्ही पोचलो आहे माथेरानला. तर बघू शकता तुम्ही माथेरान. गाईज आम्ही आलो आहे. अच्छा आता सुरू झालंय हे. गाईज आम्ही आलो आहे फिरायला. बाबू माझा काय हुलिया झालाय. माझं तातडींचं झालं. आम्ही आलो फिरायचं ठिकाण माथेरान बोलतो. आम्ही आलो माथेरान फिरायला. सर्ग म्हणते तो योच की का आमची एनर्जी लॉस झाली. गंगे आता आपण गावी त्याच्यावर जेवण शिजवतो. आमचा स्क्वॉड आपल्याला ती शी वाटते चांगलं असतं. अचानक भचानक झालेला प्लॅन. या ना ते ब्लॉगिंग मध्ये या सगळे या. अचानक झालेला आमचा प्लॅन. रिपब्लिक डे करत आम्ही आलो माथेरानला.
माझ्या डान्ससाठी स्कूलला आलेले आणि नंतर आम्ही डायरेक्ट माथेरानला खूप दिवसाने आमच्या गाडीतला पहिला प्रवास. हो, आमच्या रावडी बेबीतनं खूप दिवसांनी असा घडलेला प्रवास. रिपब्लिक डे टू डायरेक्ट माथेरान. न्यू हॉरिझन स्कूल. चिंटू कुठे आहे माझा? चिंटू, ए चिंटू, चुआ होता ना? ए चुआ कुट्टू झाला तरी. माझी थोडीशी तब्येत बिघडली. थोडी तिकडे आणि आमचा गाढव चाललाय घोड्यावर स्वार व्हायला. माझा गाढव चाललाय स्वार व्हायला. गाढवा, गाढवा थांब, गाढवा, गाढवा थांब, गाढवा. हे माझ्या गाढवा, हे माझ्या गाढवा, हे माझ्या गाढवा, हे माझ्या गाढवा. पार्किंगला जी गर्दी आहे. दादा गाडी पार्क करायला गेलाय आणि इकडे हॉर्स खूप सारे हॉर्स. अशा तऱ्हेने आम्ही आता जातोय घोड्यांचा तबेला बघायला. खाली बघा हा पोरांनो, वहिनी खाली बघा. गटारात पडाल, घरात जायची फिलिंग आहे. हा बघा घोडा. ए टपटप टपटप. ए रीना, लाद घालीन ना तर पाणी काढीन. खा तू, खा 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 तू. घोड्या नाही काय थांबा. तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने एका गाढवाचा घोड्यासोबतचा संवाद. जा रे, संवाद चाल. घोडेच घोडे, घोडेच घोडे. हा बघ खोकला. ओ ओ ओ शिंकला. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. ओके, गॉड ब्लेस यू. हा, अशा तऱ्हेने लोक हो आपल्या मुंबईमध्ये काला घोडा फेस्टिवल लागलेला आहे, तर तुम्ही इथेच विजिट देऊ शकता. काला घोडा फेस्टिवल इकडेच येऊन एन्जॉय करू शकता. अरे काय रे, गंमत करतोस? बघू दे माझं यश. चल पिल्ला, चल घरी चल. खाली उतर, खाली उतर. आल्या फिरायला आलो आहे. ओ हो, स्वॅग है भाई, तेरे में स्वॅग है. हाँ दाखव फिर एक बार तेरा जलवा. ओ तेरा ही जलवा. डोळा मारून मारून कोणच्या माकडीने गाइस आम्ही आलोय बैलगाडा शर्यत. भीड़ देखो, भीड़ देखो. बैल आले 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 आले. तर मंडळी आम्ही आमच्या या टोनग्यासाठी आलोय बैलगाडा शर्यत बघायला, गोंडूस बाळासाठी. हा, ही मोठी गर्दी जमली आहे बैलगाडा शर्यतसाठी. हे रीना बाजू, आमची दीदी चिडकी दीदी आली बरोबर बघायला. दीदीला पण असं मजा आली आहे. आणि दादा तर लय खुश आहे बैलगाडा शर्यत बघायला आलाय. दादा तर जाम खुश आहे. पण तुमची काय उत्सुकता आहे? तुमची काय उत्सुकता आहे? खूपच उत्सुकता दिसते तुमची का? गया तुम वैताग दे. अभी तो खरी मजा सुरू हो गई है. अशा तऱ्हेने शर्यत खूप टायमापासून चालू आहे. किती गेले बाबू? 107 109 गेले. हा 109. बटला बोलते. हे त्याचं नाव असं नाही बाबू. तुझं नाव काय? मयंक. त्याचं नाव बघ किती चांगलं आहे. हा छोटू, या छोटू मयंक यांचा पण बैल आला. बैलाचं नाव सांग तुमच्या. सांग, ब्लॉग टाकू तुझा. आलं की सांगा तुमचं बैल. आला आला बाबू, आलं बैल आला. तू बाई जो जिंकन तो माझा, जो हारन तो आमच्या दिव्याचा. हो बाई, माझ्या साईडचा बैल जिंकलेला आहे. मी जिथं उभी राहते तिकडचा बैल जिंकताय. आणि जो हारला त्याचं पुढच्या वेळी रजिस्ट्रेशन नाही असं. बाई धुरला उड्या केला. आणि आली आहे अशा तऱ्हेने. आणि यो ह्याला तर काही माहितीच नाही बाबा ह्याची लाईन कुठं होती.
लाईन चुकवली, तो हारलाय, त्याला फॉर्मला काय त्याला बघणार पण नाही, त्याला ऑडिशनलाच नाही घेणार आहे. ऑडिशन काय बोलते? तुझी ऑडिशन कॅन्सल आहे. जो गेला कोण होता बाबू? अरे तो कॉम्पिटिटर. अरे भाई तू नाहीचा गेला तिकडे तो. अच्छा, तो घाबरला. मग हा एकटाच जो डर गया वो घर गया. अरे घाबरला. जो डर गया वो घर गया. मागचे माग गेला तू. आलेला पण का? दिदे बाबू कोण जिंकलं? कोण जिंकल असं काय वाटतं?